नमस्कार. मी ॲडव्होकेट सुषमा सावळे तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. कुटुंब एकत्र असो किंवा एकत्र राहत नसो, परंतु कुटुंबाचे काही नियम आहेत ते जर पाळले तर कुटुंब सदैव आनंदी राहते. त्याचेच काही 10 नियम इथे मी सांगणार आहे. ते आवर्जून ऐका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे नेमकं काय केलं की आपलं कुटुंब सुखी, समाधानी आणि आनंदी राहील हे लक्षात येईल. त्याच्यातला पहिला नियम म्हणजे तुमच्याबरोबर एकाच घरात राहण्यासाठी मुलाला किंवा सुनेला प्रोत्साहन देऊ नका. उलट त्यांनी नवे घर घेऊन त्या ठिकाणी राहायला जाण्याची सूचना करा. वेगळे घर घेणे शक्य नसेल तर अगदी त्यांनी भाड्याने घर घ्यावे. वेगळे घर शोधणं ही त्यांची जबाबदारी आहे, तुमची नाही. मुलाचे कुटुंब व तुमच्यामध्ये जितके अंतर असेल तितके तुमचे नाते अधिक चांगले राहील. तुमच्या मुलाची पत्नी ही त्याची पत्नी आहे हे लक्षात घेऊन तिच्याशी वागा. ती तुमची मुलगी किंवा मैत्रिणीच्या नात्याने तिच्याशी वागायला जाऊ नका. तुमचा मुलगा नेहमीच तुमच्यासाठी लहान असतो, पण सुनेचं तसं नसतं. मुलावर रागावता म्हणून सुनेवर रागावलात तर ती कायम लक्षात ठेवते. खऱ्या आयुष्यात फक्त तिची आईच तिला रागवू शकते किंवा चुका सुधारू शकते. 3. तुमच्या मुलाच्या पत्नीच्या सवयी आणि वागणे ही तुमची समस्या नाही, ती तुमच्या मुलाची समस्या आहे. ती तुमची समस्या नाही, कारण आता ती सज्ञान आहे. नंबर 4. अगदी तुम्ही एकत्र राहत असलात तरी प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या सुस्पष्टपणे सांगा. त्यांचे कपडे धुणे किंवा त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे, मुले सांभाळणे अशी कामे करू नकात. अगदी सुनेने विनंती केली आणि ते काम करण्याची तुमची शारीरिक आणि मानसिक क्षमता असेल तरच ते काम करा. त्या कामाच्या मोबदल्यात मात्र त्यांच्याकडनं कुठलीही अपेक्षा ठेवू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुलाच्या कौटुंबिक समस्यांची तुम्ही काळजी करू नका. त्यांच्या समस्या ते सोडवतील. 5. म्हणजे जेव्हा तुमचा मुलगा आणि सुनेदरम्यान वाद भांडणे चालू असतील तेव्हा आपल्याला काहीच दिसत नसल्याची आणि ऐकू येत नसल्याची भूमिका घ्या. पती पत्नीच्या नात्यांमध्ये पालकांनी भाग घेऊ नये असे तरुण दाम्पत्याला वाटणे अगदी स्वाभाविक आहे. 6. तुमची नातवंडे ही पूर्णपणे मुलगा आणि त्याच्या पत्नीची असतात. त्यांचे संगोपन कसे करायचे हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. त्याचे श्रेय किंवा अपश्रेय त्यांच्याकडेच जाईल. 7. तुमच्या मुलाच्या पत्नीने तुमची सेवा केलीच पाहिजे व आदर बाळगला पाहिजे असा नियम नाही, ते तुमच्या मुलाचे कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे व्यक्तिमत्व घडवणे आवश्यक असते, जेणेकरून त्याच्या पत्नीबरोबर त्याचे नाते अधिक चांगले राहील. नंबर 8. निवृत्तीच्या नंतरच्या आयुष्याचे योग्य असे नियोजन करा. निवृत्तीनंतर मुले सांभाळतील या भरोशावर राहू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यातील मोठा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि पुढच्या प्रवासात आणखी नव्या गोष्टी शिकायच्या आहेत हे लक्षात ठेवा. 9. निवृत्तीनंतरची वर्षे आनंदात घालवणे हे तुमच्या हिताचे असते. जे काही कमावले आहे ते साठवून ठेवले आहे त्याचा वापर मृत्यूपूर्वी करणं हे सगळ्यात चांगले. आपली संपत्ती आपल्यासाठी शून्य होईल असे होऊ देऊ नका. नंबर 10 आणि शेवटचं खूप महत्त्वाचं, नातवंडे ही तुमच्या कुटुंबाचा घटक नसतात. ती त्यांच्या आईवडिलांसाठीची एक अनमोल देणगी असते. हे केवळ तुमच्यासाठीच नाही तर हे 10 सल्ले तुमचे मित्र, पालक, नातेवाईकांनाही वाचायला द्या. तसेच कौटुंबिक समुपदेशन प्रत्येक आईवडिलांना मार्गदर्शक सूत्रे जज लोकांनी मांडली आहेत. वास्तव त्यांनी त्यांच्या जनतेपुढे मांडले आहे आणि ते अगदी सत्य आहे. प्रत्येक कुटुंबाला जगताना कसे वागायचे याचे सुंदर मार्गदर्शन विशद केलं आहे. आजकाल मुलांना सुनांना त्यांचे स्वातंत्र्य हवं असतं आणि आईवडील नको असतात, कारण जोपर्यंत पैसा त्यांच्याकडनं अपेक्षित असतो तोपर्यंतच हा गोडवा असतो. आईवडील जेव्हा परिस्थितीने हतबल होतात, असहाय्य होतात, तेव्हा ते मुलांना नकोसे वाटतात, कारण त्यांची सेवा करणं त्यांना स्पेशली सुनांना जड वाटत असतं. पण हेच तिच्या आईवडिलांना त्रास झाला तर तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि लगेच स्वतःकडे आणायची तयारीही. हा तुझा भाव नसावा. आईवडील, सासू सासरे हे सारखेच असतात. फरक फक्त दृष्टिकोन कसा यावर अवलंबून असतो. जीवनाच्या नौकेत प्रत्येक व्यक्तीला हा प्रसंग कधीतरी येणारच आहे.
आणि म्हणूनच जोपर्यंत आहे तोपर्यंत भरभरून जगायला हवं. आपण आपल्यासाठी जगायला शिकलं पाहिजे. हे जीवन नश्वर आहे. कधी बोलावणं येईल काहीच सांगता येत नाही. एक्झिट कॉल आला की कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. सारं काही इथेच सोडून जावं लागतं. खाली हाताने माणूस जन्माला येतो आणि जातोही खाली हातानेच. मग कसला वृथा अभिमान बाळगायचा? पैसा, अडका आणि शोहरत, जमीन जुमला, उंची कपडे, गाडी, बंगला हे सर्व काही एक मृगजळाचा भास आहे आणि तो तसाच राहून जातो. अतृप्तपणे सारे इथेच सोडून जावे लागते याचा पश्चाताप जरूर होतो. पण शेवटी प्रारब्ध हे कुणालाच चुकलेले नाही. म्हणूनच ठेवेली अनंते तैसेसी राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा.